जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केलेले रायरेश्वर मंदिर आपल्याला माहितच असेल. भोर तालुक्यातील रायरेश्वर हे पठार ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला इथे भेट दिल्यावरच कळेल. केंजळगडाला जाणाऱ्या वाटेने डावीकडे न वळता सरळ पुढे घाटाच्या मध्यभागी आपण रायरेश्वराच्या पठारावरती जाणाऱ्या शिडी मार्गाच्या वाटेला लागतो. शिडी मार्गाने अगदी 5 ते 10 मिनिटात आपण पठारावरती पोहोचतो. पठारावरती पोहोचताच आजूबाजूला दिसणारे विहंगम दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. समोर टोपीच्या आकारासारखा दिसणारा केंजळगड उठून दिसतो. पठारावरती थोडी पायपीट करत रायरेश्वराच्या मंदिरात पोहोचावे. वाटेत आपल्याला गोमुख कुंड लागते. येथील नैसर्गिक पाण्याच्या अविरत झऱ्याचे पाणी पिऊन मन तृप्त होते. रायरेश्वर मंदिर अतिप्राचीन असून हे पांडवकालीन असल्याचे स्थानिक सांगतात. मुठभर मावळ्यांना स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेने प्रेरित करून स्वराज्याची मुहूर्तमेढ याच देवळात झाली होती. रायरेश्वराचे पठार विस्तीर्ण असून एक पूर्ण दिवस काढून इथे भेट द्यावी. रायरेश्वराच्या मंदिराखेरीज इथे 7 रंगाची माती असलेले ठिकाण आहे, जिथे आपल्याला निसर्गाच्या या अजब चमत्काराचे कुतूहल नक्की वाटेल. पठारावरती पांडवकालीन लेणी देखील आहेत. हे ठिकाण आडवाटेला असून दुर्लक्षित आहे. शक्यतो एकटे असाल तर हे ठिकाण टाळावे. पठारावरती जवळपास 150 लोकांची वस्ती असून आपली जेवणाची तसेच रात्री राहण्याची सोय देखील होऊ शकते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सप्तरंगांची मनसोक्त उधळण असलेल्या रायरेश्वराला जरूर भेट द्या. धन्यवाद.